मित्रांनो, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणि 2019ची महात्मा फुले कर्जमाफी योजना या दोन्ही योजनेमध्ये जे शेतकरी वंचित राहिले होते किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला नव्हता किंवा 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल किंवा अशा वेगवेगळ्या समस्यामुळे किंवा अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांना या दोन्ही कर्जमाफीचा लाभ भेटलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना जवळजवळ 14 ते 15,000 कोटीची कर्जमाफी देण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे, यापूर्वी देखील बजेटमध्ये राज्य सरकारने 500 कोटी हे या कर्जमाफीसाठी मंजूर केलेले होते. त्यानंतर म्हणजे कोर्टाने देखील निर्देश दिले होते की या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. आणि परत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते त्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. फक्त आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे जे शेतकरी आहेत यांचं वरचं जे व्याज आहे ते सरकार OTSमध्ये सगळं पूर्ण भरणार आहे का, किंवा या व्याजाचं नेमकं काय होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण कुठेतरी राज्य सरकारला ही कर्जमाफी करावंच लागणार होती, कारण की कोर्टाचे स्पष्ट निर्देश होते. आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारने आज याची घोषणा केलेली आहे. जवळजवळ 14-15,000 कोटी रुपये याला लागणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना 2017 आणि 19 या दोन्ही कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही आहे किंवा भेटलेला एखाद्या कर्जमाफीचा भेटलेला नसेल, त्या सर्व काही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. सो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.